मित्रांनो, आजची महत्त्वाची न्यूज आणि विशेषतः ही सर्व सरकारी अधिकारी, कर्मचारी सर्व भारतामधले जवळपास 50 लाख सरकारी कर्मचारी आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे आणि जवळपास 65 लाख पेन्शनर आहेत. त्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा निर्णय घेतलेला आहे. तर आपण आज पाहणार आहोत की न्यूज एक्झॅक्टली काय आहे आणि त्याच्याशी रिलेटेड महत्त्वाच्या बातम्या. आता बातम्यामध्ये काय न्यूज आहे तर 16 जानेवारीला म्हणजेच काल केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमिटीच्या मीटिंगमध्ये हा निर्णय घेण्यामध्ये आला. याचा फायदा 50 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. त्यामुळं ही बातमी सध्या चर्चेमध्ये आहे. वेतन आयोग काय कार्य करतं तर वेतन आयोग वेळोवेळी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेतन श्रेणी, भत्ते आणि इतर लाभांचे मूल्यांकन करतं. आता लक्षात घ्या, जे खाजगी नोकरी करतात ते कसं आहे की त्यांना चांगला जॉब पाहिजे असेल ते नवीन जॉब पकडतात, इन्क्रीमेंट घेतात, जॉब स्विच करत जातात. त्यामुळे त्यांना इन्क्रीमेंट जेवढी पाहिजे तेवढी ते घेऊ शकतात स्विच करून किंवा इन्क्रीज स्किल ऍड करून वगैरे. पण सरकारी कर्मचाऱ्यांना एकदा जॉब पेमेंट फिक्स झालं की ते फिक्स राहतं. त्यांना एकमेव पेमेंट वाढण्याचा ऑप्शन असतो तो म्हणजे वेतन आयोग, आणि जो की दर 10 वर्षानं सेटअप केला जात असतो. सो हा वेतन आयोग ठरवतं की कर्मचाऱ्यांना किती पेमेंट असलं पाहिजे, त्यांचे भत्ते किती असले पाहिजे. आता हे सर्व करताना ते काय करतं की अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ आहे, इन्फ्लेशन आहे, त्याचा विचार करतं. या वेतन आयोग जे निर्णय घेतं त्याचा सरकारच्या आणि एकंदरीत देशाच्या अर्थव्यवस्थेवरती लक्षणीय परिणाम होतो. म्हणून वेतन आयोगाचं कार्य महत्वाचं असते. वेतन आयोगाच्या वेतन श्रेणी, भत्ते आणि इतर फायदे कशाच्या आधारावर ठरवतो? हे कशाच्या आधारावर ठरवेल? पहिलं, वेतन आयोग केंद्र आणि राज्य सरकार त्याचबरोबर बाकीचे जे घटक आहेत संबंधित त्यांच्याशी सल्लामसलत करतो. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये किती इन्फ्लेशन आहे, चलनवाढ आहे, त्याचाही विचार करतं. त्याचबरोबर औद्योगिक कामगारांसाठीचा जो नवीनतम ग्राहक किंमत निर्देशांक आहे CPI-IW, याचाही तो विचारात घेतो. कशासाठी? तर किती वेतन वाढ करायची याच्यासाठी. त्याचबरोबर इन्फ्लेशन जास्त असेल तर जो महागाई भत्ता आहे तो किती ठरवायचा हे वेतन आयोग ठरवतं. कशावरती? तर इन्फ्लेशन किती आहे त्यासाठी ते CPI-IW चा वापर करतं. वेतन आयोगाच्या या शिफारसी आहेत त्याचा अर्थव्यवस्थेवरती आणि एकंदरीत ओव्हरऑल काय परिणाम होणार आहे तर वेतन वाढल्यामुळे काय होणार आहे? इन्क्रीज कन्झम्पशन म्हणजे वाढीव वापर होणार आहे. त्यामुळे तसंच आर्थिक वाढ पण होणार आहे, कारण जास्त पैसे इकॉनॉमीमध्ये पुश होतील. त्यामुळे इकॉनॉमीमध्ये एक नवीन लिक्विडिटी वाढल्यामुळे नवीन उद्योगधंदे, त्याचबरोबर इन्क्रीज कन्झम्पशनमुळे जास्त डिमांडमुळे जास्त सप्लाय, त्यामुळं एकंदरीत अर्थव्यवस्थेला वाढीसाठी चालना मिळेल. दुसरं आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे जीवनमान मध्ये वाढ होईल. तिसरं आहे सरकारवर आर्थिक भार वाढेल, सरकारच्या तिजोरीवरती आर्थिक भार वाढेल. 7व्या कमिशन वेतन आयोग जेव्हा नेमलेलं होतं त्याच्यामुळे दरवर्षी सरकारच्या तिजोरीवरती 1 लाख कोटीचा भार वाढत होता. आता आपण बघूया यावेळेस किती वाढतोय. आणि त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये महागाई वाढण्याची शक्यता असते, कारण लोकांच्या हातात जास्त पैसा आला आणि हे ऑलमोस्ट 1 करोडपेक्षा जास्त लोक आहेत. त्यांच्या हातात जास्त पैसा आल्यामुळे काय होणार आहे तर अर्थव्यवस्थेमध्ये महागाई वाढण्याची शक्यता निर्माण होते. आता या रिलेटेड अजून महत्वाच्या काय बातम्या आहेत तर दर 10 वर्षांनी केंद्र सरकार अशा पे कमिशनची नियुक्ती करत असतं. या जो पे कमिशन आहे, वेतन वाढीसाठीचा जो आयोग आहे, या आयोगाच्या ज्या शिफारसी आहेत त्या सूचक आहेत. ते कंपल्सरी नाहीये की केंद्र सरकारने त्या आयोगाच्या ज्या रेकमेंडेशन आहेत त्याचा अवलंब केला पाहिजे किंवा ते इम्प्लिमेंट केल्या पाहिजे, याचं काही बंधन नसतं. 1947 म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत 7 वेळा वेतन आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. 7व्या वेतन आयोगाचे जे अध्यक्ष होते ते होते न्यायमूर्ती अशोक कुमार, जे की 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते. 7व्या वेतन आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्या 2026 मध्ये संपत आहेत आणि याचा परिणाम ऑलमोस्ट 49-50 लाख जे कर्मचारी आहेत आणि जवळपास 65 लाख
पेन्शनधारक आहे त्यांच्यावरती या वेतन आयोगाच्या, ज्या 8व्या वेतन आयोगाच्या निर्णयाचा, रेकमेंडेशनचा परिणाम होणार आहे. तर आजची ही न्यूज इथंच थांबते. तुम्हाला न्यूज आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा.